तर बघा, आता दुपारचे 2 वाजलेत. सकाळी नाश्ता करून जी झोपले, ऑपरेशन झाल्यापासून ना फक्त आणि फक्त म्हणजे हेच नाही आहे की म्हणजे कुठला उत्साहच नाही राहिलेला. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी मस्त आहे. मस्त आहे, मजेत आहे. तुम्ही पण मस्तच असाल आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त असाल. तरी पण माझे व्हिडिओ बघतात त्याबद्दल मी खूप 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 आभारी आहे. बघा, इतका वेळ मी झोपलेले, दार बंद केलं आणि झोपले. एकटी राहिले ना म्हणजे कुणाचं दडपण नसतं ना. बाबा की हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे. भूक लागेल त्यावेळी उठायचं, करायचं, खायचं, मनात आलं झोपायचं. आता सध्या मी ना विश्रांतीवर आहे. विश्रांती म्हणजे तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, मी गेल्या महिन्यात दोनदा ॲडमिट झाले. का तर तब्येत खराब होत होती. मग त्यामुळं सारखं सारखं तब्येतीची काळजी घ्यायची स्वतःची थोडी, असं मी ठरवले आणि घेते सुद्धा मी. हे काय झालं, लाईटच गेली. काय अवघड आहे. लाईट पण का नाही. दरवाजा उघडला थोडा, आता येते, थोडं उजेड येतं. मध्येच लाईट गेली. काय काय म्हणतात ना, ते नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, तसं माझ्या व्हिडिओला 1760 विघ्न असते. ती व्हिडिओ चालू केला की ह्या माणसांचा आवाज एक चालू होतोय. ते पुढं बिल्डिंग चालू आहे ना, त्याचं काय करणार सांगा. मग अशा प्रकारे ना म्हणजे चालू असते काय ना काय काय ना काय. आता एवढं टेन्शन आहे. इथलं सगळं सामान घेऊन परत सांगलीला जाणार आहे मी. परत हे सगळं सामान न्यायचं, हे ते टेन्शन आहे. तरी पण आपण जरासं निवांत राहायचं. काय करायचं, टेन्शन घेऊन काय होणार आहे? टेन्शन घेऊन काहीच होणार नाही. त्यापेक्षा ज्यावेळी करायचे त्यावेळी कामं करायची आणि टेन्शन घ्यायचं नाही. मस्त राहायचं, मस्त जगायचं, खायचं प्यायचं, जे खावं वाटेल ते खायचं. आणि आता सध्या मी आराम करते त्यामुळं आराम करायचा. तर गोळ्या खाल्ल्या का नाही असं वाटतंय की खूप वेळ झोप येत्या आणि सारखं झोपून झोपून पण डोळे मग सुजल्यासारखं होत्यात. बघा, डोळ्यावर असं झापड असते. आता मी मस्तपैकी काय करणार आहे माहिती आहे काय, ते पांढरे हुलगे असतात का नाही, त्याची भाजी करणार आणि भाकरी करणार बाजरीची. मग तेवढंच आपलं जेवण मस्त. तेवढ्यात जेवायचं. सकाळी पोहे केले, खाल्ले. मग अजून थोडे पोहे उरल्यात. एकटे असलं की ना मस्त आयुष्य छान वाटतंय. बघा कधीतरी. मला फॅमिलीपेक्षा जास्त आता एकटी राहण्याचं, आधी ना एकटं राहायला म्हणजे भीती वाटायची. आणि आता आता मला माणसांच्यात राहायला भीती वाटायला लागल्या. का माहिती आहे काय? 4 लोक एकत्र असले ना, भांड्याला भांडं लागणार, काय ना काय होणार, सारखं चालूच असतंय की नाही सांगा. त्यामुळं आणि कसं असतंय, माणसं आता समजा 4 लोक तिथं बसलं, उठलं, आपण उठून आलं ना, नेमकं आपली त्यांनी टिंगलच करणार. काहीतरी म्हणजे आपल्याकडं आधी सगळं काढून घेणार आणि नंतर आपण तिथनं उठून आलं की 4 बायका बसणार. काय करायचं, ही अशी आहे म्हणून असं झालं असेल, म्हणून एकटे राहत असेल, म्हणून हिला कोणी विचारत नसेल. पण ज्या माणसाचं, ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय. आणि ते खरोखर ते अनुभव ज्यांनी घेतल्यात त्यांना माझं पटेल. दुसऱ्याला काय त्याचं पडलेलं नसते. दुसऱ्यांना काय वाटत असते माहिती आहे काय, आता ही एकटी, काय काय लोकांना असं वाटत असेल काय मस्त आयुष्य आहे, कधी पण उठायचं, खायचं प्यायचं, झोपायचं. अरे पण त्या आयुष्याच्या मागं पण किती टेन्शन आहे की नाही, ते ज्याचं त्याला माहीत असते. रात्री 1-1 वाजेपर्यंत झोप लागत नाही. एक काय, 2 काय, पूर्ण रात्र रात्र कधी कधी झोप लागत नाही एकटे माणसाला. का? तर टेन्शन असते. पण ते टेन्शन पेललंय आपण. काय म्हणतात की ते देवात काय ते हे पण
काय ह्या पण परीक्षेत पास होणार, पास होऊनच दाखवणार. संकट येऊ देतो किती पण, संकटाला कोण घाबरते. आपला इथं लिहिलेलं आहे ते, आणि ते रडत बसून काय उपयोग नाही. जम के उसका मुकाबला करेंगे. तर आता जायचं आहे परत पुण्याला, पुण्यातनं सांगलीला राहायला. का तर 2-3 महिने आता विश्रांती घ्यायची आहे. आणि मला ह्या रूममध्ये आता एवढं भाडं भरायचं म्हटल्यानंतर विश्रांतीसाठी फक्त 2-3 महिने भाडं कोण देणार ना आपल्याला. मग गावाकडे जायचं, थोडे दिवस तिकडं राहायचं. ह्या गावातनं त्या गावात, त्या गावातनं ह्या गावात प्रवास चालू आहे. लोकांना वाटते खूप छान आयुष्य आहे. आजारी पडले त्यावेळी कसली हालत झालती. मी इथनं पुण्यातनं एकटी गेले, रविवार होता, डॉक्टर नव्हते. परत एकटी ॲडमिट झाले. भावाला पण लगेच फोन केला नाही मी. मला वाटलं काय औषध वगैरे देतील आणि म्हणजे सोडतील, पण औषध वगैरे देऊन त्यांनी सोडलं नाही, ॲडमिट करून घेतलं. मग मला टेन्शन आलं. रात्री 11 वाजता मग भावाला फोन केला. मला काय वाटलं 11 वाजेपर्यंत जर ट्रीटमेंट पूर्ण झाली, 11:30ची पुण्याची बस आहे, आपण रिटर्न पुण्याला जायचं असं मी ठरवलेलं मनात. तर त्यांनी ॲडमिट, कारण माझं ताप पण खूप होता आणि त्याच्यात BP पण खूप वाढलेलं ना, त्यामुळं ॲडमिटच करून घेतलं. मग परत आता भाऊ पण म्हणा लागला आहे इकडंच रूम बघ. मग बघायचं आता काय करायचं. सगळं भावावर पण सोपवून चालत नाही. त्याचं पण काय म्हणतात ते, त्याचं कुटुंब आहे, बायको पोरं आहेत, त्याचं पण त्याला बघायला पाहिजे ना. आपण आपलं सारखं करायचं नाही. जेवढं करतोय तेवढं जास्तच म्हणायचं. आणि खरोखर माझा भाऊ चांगला आहे. देव सगळ्यांना असा भाऊ देऊ दे. रक्षाबंधन जवळ आले. रक्षाबंधनला राखी बांधणं महत्त्वाचं नाही, तो सगळी त्याची कर्तव्य पार पाडतो हे महत्त्वाचं आहे. फक्त राखी देखावा काय महत्त्वाचं नाही. बरोबर आहे ना. आणि माझा इथला पुण्यातला भाऊ आहे तो पण म्हणजे खूप चांगला आहे. मला सक्के भाऊ 2 आहेत, त्यातला एक भाऊ बोलत नाही. तर देवानं मला दुसरा भाऊ दिला आहे, मानलेला भाऊ आहे माझा तो. तर कॉलेज जीवनापासूनच किती 20-25 वर्ष झाली आम्ही म्हणजे बहीण भावासारखं एकदम, कुणाला वाटणार नाही की हा मानलेला भाऊ आहे. तो माझा सक्का भाऊ असल्यासारखं सगळ्यांना वाटणार, कारण तसं राहतोय तो. आणि आपण पण ते नातं मनापासून सांभाळलं आहे, त्यानं पण सांभाळलं आहे. तर माझे हे 2 भाऊ आहेत. आता रक्षाबंधनच्या ह्याला मी त्यांना त्यांचं म्हणजे त्यांना जे काही माझ्या वाटेला सुख आहेत ते पण त्यांना देऊ दे देव, कारण खूप चांगले आहेत ते दोघं पण. त्या दोघांवर कुठलंही संकट येऊ नये असं मला देवाकडं मागायचं आहे. आणि खरोखर तुम्हाला सगळ्यांना मी का सांगितलं, कारण मी नशीबवान आहे, खरोखर नशीबवान आहे. असे भाऊ मिळणं पण नशीब लागते. आणि गर्व आहे मला माझ्या भावांवरती. एकटी आहे पण एकटीपणाची जाणीव कधी होऊ दिली नाही. तसंच माझ्या मैत्रिणी आहेत, मैत्रिणी पण माझ्या बहिणीची जागा घेतात. कारण एक दिवस असा जात नाही की त्या मला फोन करत नाहीत. फोन करणं ते भाग एक आहे, कारण एकटी राहते म्हणून त्यांना काळजी असते ना. कुठं आहेस, कशी आहेस, काय खाल्लीस, आज काय बनवलीस, काय बनवलीस का नाही, खाल्लीस का नाही, बरोबर आहे का नाही सांगा. आणि हे जे हसू दिसते चेहऱ्यावर ते त्यांच्यामुळे आहे, सगळ्यांमुळं. खूप छान परिवार आहे माझा. काही नसून सगळं आहे माझ्याकडं, काही नसून सगळं आहे माझ्याकडं. रक्ताचं एक नातं माझ्याजवळ नाही आहे, माझा भाऊ सोडला तर तो. आणि आई करते फोन, तिचं बिचारीचं तिलाच हाल चालले. घामानं डोक्यात आहे की नाही, कोंडा झालाय खूप जास्त. तुम्ही म्हणशीला वा झाल्यात का काय, असं वा झाल्यासारखं अवस्था झाल्या. आजारी माणूस आहे मी, पेशंट आहे, त्यामुळं
तुम्ही सगळे समजून घेशीलाच. तर तुम्ही सगळे माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल परत एकदा तुमचे खूप 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 आभार. आणि आता मी जाणार आहे चुलीकडं म्हणजे गॅसकडं. चला काहीतरी एकट्या तर करून तर खाऊया. करायला तर पाहिजेच. कोण आणून दिलं तर बरं होईल. अपेक्षा वाढत जातात ना. असं काही नाही, करते माझं मी करते आणि खाते पण माझं मीच. आणि कुणाला जर खायचं असेल तर येऊ शकताय. चला, ओके, टाटा, बाय बाय. स्टोरी सांगत जाईन, मूड येईल तसं, म्हणजे बोलण्यातनं हे होत जाते. आता जरा भूक लागले खूप जास्त. आधी जेवण, पोटपूजा करते. चला, सगळ्यांनी माझे व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि माझं म्हणजे चॅनल म्हणजे तिन्ही चॅनल माझे लवकरात लवकर मोनोटाईज होऊ दे अशी प्रार्थना करा. मी तुमच्याकडे प्रार्थना करते. लाईक करा प्लीज, सगळ्यांनी लाईक करा.